जिवाडा भावलांचा आबांचा पक्ष आणि शारदाताई पाटील पुणे यांचा चंद्या ज्यावेळेस ही गाडी मैदानात पुकारली जायची त्यावेळेस काय क्षण असायचा, प्रेक्षकांचं काय रिएक्शन असायचं? बऱ्यापैकी गटाला गाडी आमची कोण झुकवायचं नाही. उदय दादांचा नंद्या आणि हा बैल, हीच दोन बैल आहेत त्यांचे. आणि आमच्याकडे कडकुंच्या महिन्यात हुज्जत लागली होती. त्यांचा मुलगा वैभव पाटील आणि माझी, तो म्हणायचा हनुमा मामा माझ्याकडनं पळून दे, मी म्हणायचं माझ्याकडनं पळून. तर ज्यावेळेस आपला चंद्या पळायचा त्यावेळेस ज्यावेळेस तो गुलाल करून घरी यायचा त्यावेळेस घरचं कसं वातावरण असायचं? नाही, आमच्या घरात कधी माहितीच नव्हतं ना हे याला मार खायला, असं कधी माहिती नाही. ती ओवाळाय ताट असायचं, ओवाळायचं. कारण त्या बैलाच्या अंगात जर रग असली तर बैल काय करू शकतो. आणि महत्वाचं ह्या नादात तुमच्या बैलावर विश्वास पाहिजे, हा महत्वाचा विषय. तर काय तर तुम्ही बैलगाडी शर्यतीत टिकचे ना. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सुरुल या ठिकाणी, ज्या ठिकाणी एक असा बैल घडला की त्यानं त्याच्या काळामध्ये अख्खा महाराष्ट्र हलवून ठेवलेला. जवळजवळ सगळ्या नामांकित बैलांच्या सोबत तो पळाला आणि सगळी नामांकित एक नंबरची त्यानं पारितोषिक पटकावलेले आहेत. तर तो बैल म्हणजे चंद्या बैल. शारदाताई पाटील पुणे हे नाव सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे ना, अजून ही नाव ते गाजतंय, त्यांचा चंद्या. तर आज चंद्याचा पूर्ण जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत की त्यानं काय काय केलं त्याच्या वेळेस आणि कोणती मैदानं, कोणती बक्षिसे, कोणत्या बैलांच्या पायऱ्यात तो पळाला. तर आज जाणून घेऊया चंद्याचा जीवन प्रवास. अख्खा जगभर प्रसिद्ध असलेला शारदाताई पाटील यांचा हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी चंद्या आपण पाहताय. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे आपल्याला दिसतोय. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, सगळ्या महाराष्ट्राला वेड लावणारा त्याच्या काळात चंद्या शारदाताई पाटील हे नाव ज्या महाराष्ट्रात आजही गाजतंय आणि पहिल्या काळापासून हे नाव सगळ्या महाराष्ट्रात फेमस आहे, तो म्हणजे हा चंद्या. तर याचाच आज आपण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. तर हे मालक आहेत त्यांचे पैलवान, त्यांच्याकडूनच आता जाणून घेऊया. तर पैलवान तुमचा परिचय सांगा. माझं नाव हनुमंतराव पाटील, राहणार सुरुल, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. आणि याचा काय परिचय सांगायचा म्हणजे उभ्या महाराष्ट्राला हा माहितच आहे. दोन्ही खांदी पब्लिक. ज्या वेळेला तुम्ही चंद्याला बघितला तर त्याला कुठं पहिल्यांदा तुम्ही बघितलेला? हा बैल आम्ही त्याच्यामध्ये खटावचं मैदान झालं होतं. खटावच्या मैदान मध्ये हा बैल आम्ही, आमचा जुना सागर म्हणून बैल आहे, तो बैल माळशिरस मध्ये सांभाळा होता. शिरसटवाडी म्हणून गाव आहे, तिथे भुजबळ अण्णा म्हणून आहे, त्यांच्याकडे बैल होता. त्यांनी हा आदत होता त्यावेळेस, ह्याचा आणि त्याचा पैरा केलता. त्यावेळी आम्ही इकडनं गेलतो बैल, म्हणजे आम्ही तेव्हा हा घेतला नव्हता. बैल पळालेला आम्ही बघितला. तिथनं मग पुढं बैल परत लगेच एक थोड्या दिवसांनी पुष्यगावचं मैदान झालं. पुष्यगावच्या मैदानात मग हा बैल आणि तांबडा सागर ही बैल आम्ही पळवली होती. गाडी आमची सीमेला लागली होती, पण ती पब्लिक मध्ये असल्यामुळे जरा निकालात चुकबल झाली होती. आणि जी गाडी आम्ही सीमेला मारली होती त्याच गाडीने नंतर पुष्यगावची 1 नंबर केलं होतं त्याच मैदानात. तिथं आम्ही याला घ्यायचं ठरवलं. मग घ्यायचं ठरवल्यानंतर त्यावेळेस त्याचं वय काय होतं? तरी हा एक 2.5 वर्षाचा असेल. मग तिथनं पुढे कसं त्याचं तुम्ही नियोजन केलं घेतल्यानंतर? ते हा मग तुकाराम बेलदार म्हणून आहेत करोळ्याचे, ते त्यांचाच हा बैल. त्यांच्याकडनं आम्ही मग ते भुजबळ अण्णा ते बसून नवनाथ कदम म्हणून आहेत त्या शिरसटवाडीचे, त्यांनी आमचे सोनू शेट आहेत, त्यांना घेऊन म्हणले हे वासरू आपण घ्यायचाच. मग ते अकलूज मध्ये हे वासरू आम्ही ठरवलं. त्यावेळेला आम्ही 6,10,000 रुपयाला हे वासरू घेतलं. तिथनं पुढं जे चालू झालं आमच्याकडे आल्यावर ते आमचे एक थोडे दिवस आम्ही पंढरपूर जवळ महालिक राया म्हणून आहे, तिथला आम्ही या घरच्या गाडीने 1 नंबर केला. चिवळा ड्रायव्हर माळशिरशीने गाडी आणली होती. मग तिथनं जे चालू झालं ते मग तिथनं म्हणजे पहिल्यांदा चिवळा ड्रायव्हरांनी त्याच्यावर गाडी आणलेली. तर कसं त्या नियोजन केलं? पहिल्यांदा तुमच्या घरी आला त्या मैदानात तुम्ही नेलं?
नाही नियोजन म्हणजे काय की बैल आम्ही सुरुवातीला बाहेरच्या पायऱ्यात पळवलाच नाही हो. हा बैल आम्ही सुरुवातीला आमच्या सागर संघच पळवला, तिथनं डायरेक्ट आमची बैल गेली मुंबईला. हा तिथं थोडे दिवस पळाली आणि मग हा बैल इकडे माहित नव्हता जास्त. हा बैल मुंबईत आला आणि कोळ्याचं मैदान होतं पहिलेच. कोळ्याच्या मैदानात आमचा तो औंढीचा भारत म्हणून बैल पळायचा, त्याचा आणि रफिक इनामदार यांचा सोन्या म्हणून आहे त्याचा पैरा झालेला. आणि तो भारत त्या दिवशी अचानक देवाला तिकडे चालवत नाही, तिकडे बैल गेला ते देवाला. चालवत गेल्यावर त्या रफिक इनामदार यांचा सोन्याचा पैराच हे नव्हता. मग त्यांना म्हणलं हे वासरून तुमचं वासरू आणू, ते पण दुसरं होतं, यावेळी दुसरंच होते, ते तयार नव्हते. त्यांनी हा वासरू बघितलं नव्हतं ना. मग दिवडचे बाळो ड्रायव्हर दिडगाव गाडी दिवडचे आहेत, त्यांनी गाडी आणली होती, त्यांना मी तयार केलं, म्हटलं आपण हाणूया ही वासरू. तिथं म्हणजे माहितीच झाली. आम्ही अंतरानं गट सेमी फायनल परत 1 नंबर फरकानच केलं होतं. नंतर लगेच दुसऱ्या वर्षी जिवाळा दाबवल्यांच्या पक्षाबरोबर कोळ्याचा 1 नंबर केलं. 2 वर्षी 1 नंबर आहे कोळ्या. तो जिवाळा पक्ष त्यांचा पायरा कसा काय जमला? तेच की अड्ड्यात हा माहित झाला ना लोकांना, दोन्ही खांदी बाहेरून पोचून पक्षा डावीने पळायचा, हा उजवीनं. गाडीच पळायची आमची. कोरेगावचा आमचा 1 नंबर आहे, परत कोळ्याचा 1 नंबर आहे, मोठे मोठे मैदानात त्या गाडीचा 1 नंबर आहे. मग ज्यावेळेस आता ही जिवाळा दाभावल्यांचा आबांचा पक्ष आणि शारदाताई पाटील पुणे यांचा चंद्या ज्यावेळेस ही गाडी मैदानात पुकारली जायची, त्यावेळेस काय क्षण असायचा, प्रेक्षकांचं काय रिएक्शन असायचं? बऱ्यापैकी गटाला गाडी आमची कोण झोपवायचं नाही. दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीची गाडी आणायची, गाडी गटाला कोण झोपतच नव्हतं. आणि आमच्या गाडीचं विशेष काय असायचं, गाडी मधलेच सोडा कडनं जास्त पळायची, तो पण डावीनं बाहेरनं पळायचा आणि हा पण उजवीन. आणि वैशिष्ट्य काय गाडीचं असायचं की दोन्ही बैल शिपूट टाकून पळायची, ही खास गाडीच असायची. ड्रायव्हरला हा नाही टेन्शनच नाही. असे तो पण बैल शिपूट कधी खाली करत नव्हता, हे पण करत नव्हता, असं आहे ना. मग आता आज अड्ड्यात बैल किती बैल शिपूट टाकून बैल पळते. खासियत बैलाची हीच होती की बैल पाणी करून सोडला की शिपूट वर घ्यायचा, ती पळून येतो परत कासऱ्याला हात लावली शिपूट वर करणार, ही बैल खासियत होती, पहिल्यापासून खासियत होती. मग त्याचं मैदानात कसं कसं म्हणजे पळायचं कसं, रहस्य कसं होतं, खालनं होतं का तोंडाला होतं? नाही, खाली जेवढा बैल पळणार पुढंच तेवढा बैल पळणार, कमी जास्त नाही. आणि अंतर तुमचं कमी असो 1100 फूट असो तेवढाच बैल पडणार, बैलांना नाराज कधी आम्हाला केलं नाही. तरी असं त्याचं पहिलं असं नामांकित मैदान कोणतं झालं की तिथं त्यानं अख्ख्या महाराष्ट्रात शारदाताई पाटील पुणे हे नाव फेमस केलं? कोळा आणि कोरेगावचे. काय क्षण होता त्या मैदानातला? अहो कितीतरी गाड्या होत्या त्यावेळी, मोठ्या टॉपच्या गाड्या होत्या. कोरेगावचं मैदान म्हणजे सातारा, मायामध्ये सातारा जिल्ह्यात कोरेगाव पुशेगाव ही मोठी प्रसिद्ध तसले मैदानच नाही कुठे. आता बरेच जे वाढदिवसाचे मैदान भरते त्यात काय तथ्य नाही सोडा, कोण घेते ते वाढदिवसाचे, कोणाच्या स्मरणार्थ घेते ते काय. पण जे मैदान विशेष म्हणतो जत्रेचं मैदान जे असतं नामांकित पिढ्यानपिढ्या चालत आल्या, ते मैदानचं फायनल तुमचं मग 10 नंबर हो किंवा 1 नंबर हो, तो हिंद केसरी बरं, त्या मैदानात बैल गुलालात राहणं 100% गरजेचं आहे. त्यावेळेस किती गाड्या होत्या त्या मैदानात? त्यावेळी आता गाड्यांचं जर प्रस्त वाढलेला आहे, पण त्यावेळी 500-600 गाड्या असायच्या. 500-600 गाड्यांनी कसा त्याचं नियोजन, कसं गटाला कसा सेमीला काय झालं? ह्या बैलाचं नियोजन बघायलाच लागायचं. आम्ही गाडी नव्हती, दुसरे उलट लोकांना विचार करायला लागायला, ही जी गाडी आमच्या तिथे का असं होतं. तो पक्षा पण तसाच पळायला, पण तसाच एस.के. पाटलांच्या पक्षाबरोबर पळायला, तो पक्षा उजवीचाच, ह्याला डावीला पळायला लागायचा. आत्तीचा चिक्क्या पडके शेट यांनी घेतलेला त्याच्या बरोबर पळालेला. बरेच बैल झालेले ते आमच्याकडे. आता पश्चिम महाराष्ट्रात ड्रायव्हर म्हणलं तर विशाल ड्रायव्हर येवलेवाडीचं, त्याने मी उलट काहीच करायचं नाही, विशाल ड्रायव्हर सगळं करायचं, नियोजन करायचं, मैदानचं आणायचं, पहिरा करायचं, नोंदवायला पण बऱ्यापैकी तोच कधी असायचा, सगळं तोच करायचा. विश्वास होता त्यावेळी, माणसांचा एकामेकावर विश्वास होता की हा बैल घालायचा, तो पहिरा करायचा, असं करायचा. आता तसं राहिलं ना, आता असं झालंय तुमच्या बैल जेव्हा खाली सोग्यात येत नाही तो पत्र पहिरा हाय किंवा नाही हे कळत नाही. आता तो तुम्ही विषयच काढलाय, तर त्या काळात पहिल्याशी जास्त सीझन मध्ये काय टिकायचे नाही ना, माणसांचा विश्वास होता. तो वायदी हा भाग आहे किंवा पैसे कुणाला मिळवायचं, ड्रायव्हर पैसे हातात दिले तर मोजून घेत नव्हते, ते खिशात घालायला लागायचं.
गुपचूप घ्यायचे. ते देण्याची आणि घेण्याची पद्धत पण त्यावेळी वेगळी होती. एकामेकाला सन्मान असायचा. आता तसं झालेलं नाही. आता तुमची गाडी हाणली तर माझ्यात नाही बसला तर वाईट पण आहे. असं आहे ना. ड्रायव्हर लोकांना पण सांभाळलं पाहिजे. त्यांच्या घरचे पण असते ती. असं नाही तर आपले काम आहे भागलं तसलं नाही करून चालत. तुमच्या जीवनात अशी चंद्यासोबत पळालेल्या पैऱ्यात एक नंबर म्हणजे अविस्मरणीय क्षण झालेला अशी कोणती गाडी होती तुम्हाला वाटलेली मैदानात चंद्यासोबत पळालेली? चंद्याचं तुम्हाला सांगतो, शेवाळ्या आबांचा राजा चिवळ्या ड्रायव्हरनं गाडी आणलेली. आम्ही पहिलं मैदान सुप्याला झालतो. मग ते 2010 ला झाला असेल, 10-11च्या आसपास. तिथं पहिलं मैदान 1 लाखाचं होतं. ती चिवळ्या ड्रायव्हराने गाडी आणलेली. आणि ह्याला वडाच्या वाडीला ह्याला वडकीचे मैदान झालेलं 1 लाखाचं. ती जिवाळवाल्याचा पक्षा आणि ही दिलीप ड्रायव्हरांनी गाडी आणली. ती त्यावेळी म्हणजे आज बघा ना, 12 वर्षापूर्वी 1 लाख बक्षीस, 500 रुपये प्रवेश फी. ते म्हणजे ध्यानात राहण्यासारखी तेवढी नाही. आणि घासाघाची काय नाही. आता कसं आहे, तुमच्या चॅनल माध्यमातून माणसांना हे करायला लागतंय, बाबा झूम करून दाखवा, निवेदकाला त्रास होतोय. सगळ्यात मोठा मायामतेचा त्रास होत असेल आता अड्ड्यात सगळ्यात मोठा तर सुनील मोरे पेडगाव. आणि सुनील मोरे पेडगाव हे नाव आहे म्हणून मैदान फक्त होते ते सांगतो. नाहीतर एकही मैदान होणार नाही. कसं आहे, तुम्ही किती मैदान घ्या, तुम्ही काही करा, तुमच्या डोक्यात आयोजकांच्या डोक्यात काही असून दे, पण सुनील मोरेच्या जे डोक्यात असतं की हे मैदान एवढं गट आहे, त्यांनी डोळा फिरवलं तर कळतं हे मैदान एवढ्या गाड्या भरणार, एवढं सेमी होणार, एवढं गट होणार. त्यांच्या डोक्यात असतं की ह्या आजच्या दिवसात बरं कसं आहे, निवेदकाला कोण किती देतोय तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, 100% वैयक्तिक प्रश्न आहे. पण ते मैदान पार पडणं काळाची लय गरज असते. ही फक्त काम सुनील मोरे ही व्यक्ती जर तिथं नाही तर ही मैदान होणार पण नाही. माझं असं मत आहे, एक 200 गाड्यांचं मैदान असून दे आणि तुमचं निवेदक नसून दे, तुमचं मैदानच होणार नाही. आणि फक्त कसं आहे, मी असून दे त्यात गाडा मालक मी आहे, आम्ही पण सहकार्य केलं पाहिजे. कोरेगावचे धनवडे बापू आहेत, सोमनाथ जगदाळे आहेत पेडगावचे झेंडा, पण त्यांना पण मायामध्ये घरी गेला झोपा लागत नसते ना. रोज ती माणसं हसडानं मारायचं, रोज सोडणार. महत्वाचं मैदान आता थांबतंय कुठं माहित आहे का, सोडण्यामध्ये मैदान थांबतंय. पहिलं 1 गट जायचा, परत दुसरा जायचा. आता त्यांच्या सांगण्यामुळे 10 गट जाते ती, तरी मग मैदान सोडणाऱ्यांच्या मैदान थांबतंय. फक्त सोडणारा व्यवस्थित असले ना, काय प्रत्येक मैदान जरी 1000 गाड्या आल्या तरी मोरे मैदान पार पाडणार. तुमच्या जीवनातला चंद्याने तुमचं मन जिंकलेला किस्सा एखादा कोणता होता? मन जिंकलेला किस्सा म्हणजे काय, आम्ही कलिडोनला मैदान होतं, शिरसवडीचा पांड्या, बारीक ड्रायव्हर शिरसवडीचा. आम्ही मैदानाला गेलो, गट शिमी गाडी पळाली आणि अंधार पडला. मग आता ते लक्ष्मणराव पळतात का नाही, त्यांचे मालक राजू शेठ जुगदर, त्यांच्या घरी आम्ही राहिलो. त्यांच्याकडे त्यावेळी बैल नव्हता, वासरच होती 2. मग त्यांनी म्हणजे आपुलकीनं आमचे सगळं की बघितलं पहिलाच. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता फायनल झालं. आम्ही बैल भरून मायनीत आलो होतो घरी जायसाठी. बारीक ड्रायव्हर शिरसवडीचे म्हणले, तो लहानच एकदम, अजून थोडा पण लहानच तो. ते म्हणले तिथं आंबवडे म्हणून गाव आहे, तिथं आपली बैल नेऊया का. मग मालकांना मी फोन लावला पुण्याला शेटला. ते म्हणले बैल व्यवस्थित असली तर तुम्ही घेऊन जावा, नसली तर काय. बैल एकदम फ्रेश होती. आम्ही तिथं जाऊन 1 वाजता बैल उतरली, गाडी नोंदवली, पहिली चिठ्ठी निघली आमची. हा कडन गट काढला, शिमी कडन काढला, फायनल या कडन, तिथं आणि 1 नंबर केला. लगड 2 दिवस पळून बैलाने 1 नंबर. एवढंच आपलं तो स्टॅमिना चालला पाहिजे आज आपण बैला. म्हणजे ती पळवाय नाही पाहिजे होती, पण ती बैलांच्या अंगात तेवढी तावून बैल मनानच पळायची. शिरसवडीचा बंड्या किंवा ही गाडी, ती डाव्या साईडनं बाहेरनं, हा उजवीनं बाहेरनं. तरी अशी त्यासोबत मोठमोठी कोणती बैल पळाली? याच्या बरोबर बघा, शिरसवडीचा बंड्या आहे, अमोल आंबेकर यांचा सर्जा आहे, आनंद अप्पांचा राजा, परत जिवाळा धाबोलांचा पक्ष, एस.के. पाटलांचा पक्ष, परत चिक्क्या फडकेने घेतलेला आतीत मधून, अशी बरीच बैल पळालेले आहेत. तरी तुमच्या अंदाजे चंद्याची सगळी टोटल मिळून किती फायनल झाले असतील? 1 नंबरचीच माझी 300च्या आसपास झाले असतील. त्याच्या पुढे काय ते
400च्या आसपास फायनल झाले असते. म्हणजे पूर्ण त्याचे 400+ झाले. कारण काय आम्ही काय बैल बऱ्यापैकी जास्त मुंबईला असायचा पळायला. तिथनं बैल घाटावर येईल ठराविक जत्रेचे मैदान, कोरेगाव आलं तुमचं, कोकराळे आलं, असं यात्रेची मैदान आहेच ते का नाही. कातर खटाव असे मैदान 7-12 9-12 आता खटावचं मैदान पडलेलं आहे ते. या तारखेच्या यात्रेच्या मैदानालाच. परत पुण्याला जेव्हा मैदान व्हायची त्यावेळी फक्त शेवाळ्यापणचा राजा आणि ही गाडी जरा पळायची जास्त, पुणे भागात जास्त पळायची. म्हणजे चंद्यानं जी मानाची आपल्या इकडे आहेत, नागठाणे, पुसेगाव, कोरेगाव, कोळे, ही सगळी मैदान महाराष्ट्रातली जेवढी मैदान नामांकित आणि जत्रेची मी सांगतोय, वाढदिवसाची मी म्हणणार नाही की सोडा, पण जत्रेची जेवढी मैदान आहे तेवढी सगळ्या मैदानात ह्या बैलाचा 1 नंबर आहे. 2चा नाही 1च नंबर आहे आमचा. म्हणजे त्यानं एक त्याचा रेकॉर्डच, जसा क्रिकेट मधला सचिन तेंडुलकर तसं त्यानं त्याचं रेकॉर्डच करून ठेवलं. नाही आमच्यासाठी लय करून ठेवलेलं. आणि महत्वाचं काय, सगळी बैल आता मेलेली आहे ती, वय होऊन मेलेले. माझ्या मते म्हणजे कसं आहे, कोणाचं असेल आपल्याला काय नाव चुकाळून सांगता येणार नाही. उदयदादांचा नंद्या आणि हा बैल, हीच 2 बैल आता आहेत त्यांचे. आणि आमच्याकडे कडकुंच्या महिन्यात हुज्जत लागली होती. त्यांचा मुलगा वैभव पाटील आणि माझी, तो म्हणायचा हनुमा मामा माझ्याकडनं पळून दे, मी म्हणायचं माझ्याकडनं पळून. तरी पण कडनं पळून आमच्याच गाडीने 1 नंबर केला. म्हणजे नंद्या पण उदयदादांचा, त्या घराला एक वारसा आहे पहिल्यापासून. म्हणजे जसं की मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या दादांनी त्यांचं ते मानाचं मैदान असतं तिथं पण सुनील मोरेंनीही माईकवर अनाऊन्स केलेलं की 2 पैरेकरांमध्ये भांडण चाललेलं की कडनं माझा पळू दे. ही म्हणजे एक मोठी गोष्ट झाली या क्षेत्रात, की आजकाल कडनं पळवायचं म्हणल्यावर आज कोण कडन पळतोय. मला तुम्ही एक सांगा, टॉपचा बैल आहे, मी वैयक्तिक कोणाचं नाव घेऊ शकत नाही. कसं आहे, नाव घेणं पुढच्या माणसाला रागीत. असा एक बैल आहे की त्यानं सांगावं स्टेजवर जाऊन, किंवा सुनील मोरेंचं मोठं मैदान आहे, कधी असतं 6 तारखेला असतं जून महिन्यात, 7-2च्या आसपास. त्या मैदानात माझी गाडी कडेला टाका, माझी गाडी कडेला टाका, त्या कडनं मी गटपास करतो. असं आहे. आता मथुर बैल, तो बैल उजवीचा ठाम कडचाच आहे, तो माणसावर पाळणारच तो बैल राहुलबाईंचा. ती गोष्ट विडून त्याला मुंबईतली सवयच आहे. पण बाबा जे आतनं पळती ती त्यातल्या एकानं सांगावं की आमची कडेला राखा. ज्यावेळेस आपला चंद्या पळायचा त्यावेळेस, ज्यावेळेस तो गुलाल करून घरी यायचा त्यावेळेस घरचं कसं वातावरण असतं? नाही, आमच्या घरात कधी माहितीच नव्हतं ना, घेऊन याला मार खायला असं कधी माहिती नाही. ती ओवाळाय ताट असायचं, ओवाळायचं, याला सेपरेट बांधाय असायचं पहिल्यापासून सेपरेट. कारण अजून पण ते दुसऱ्या लहानच कोंडात, मोठ्या बैलाला त्याला इथं गोट्यात आलेला दुसऱ्या बैलाने डिराकलेला त्याला चालतच नाही. आमचं नशीबच आहे की आम्ही अजून त्याची सेवा करतोय. कारण परत हे कसं आहे, गेलं की गेलं. मग त्याचा असं तो एवढा पळाला पहिलवान, तर त्याचं तुम्ही काय असं काय रहस्य काय सांगचाल? त्यानं म्हणजे कुठला फायनलिस्ट ठेवला नाही 1 नंबरचा? फायनल तर कुठलं ठेवलेलंच नाही. विषय काय माहित आहे का, बैल एवढा पळून मुंबईत जास्त पळाला. आजकाल बैल म्हणजे रिवर्स आल्यानंतर माणसं बैल विकून टाकते ती. किती लोक आहे सांगा. माझ्या मते वैयक्तिक फक्त उदयदादा, शेवाळ्या आबा किंवा एस.के. पाटलांचा पक्ष, हे असे ठराविक लोक आहेत, जिवाळा दाबवाल्यांचा पक्ष आहे. त्या माणसाने जो खरंच त्या माणसाला आत्मनाद आहे त्या माणसाने. बाकीची तुम्ही मला बैल असे सांगा की बैलांचा पडत्या काळात महत्वाचा तो विषय आहे. कुणाचा आज किती पळतोय, काय महत्व नाही. तुमचं मैदान संपलं दुसऱ्या दिवशी कोणी विचारत नाही. पुढच्या मैदानात बैलांच्या पडत्या काळात बैलांनी सांभाळलं पाहिजे. ह्या सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा त्याचं वय झालं आणि हा बैल विकून टाकला असं नाही. बैलांचा पडता काळ असतो, मरोज तोपर्यंत तो बैल, ज्या बैलानं आपलं नाव केलेलं आहे तो बैल सांभाळलाच पाहिजे ना. म्हणजे मित्रांनो, त्यांनी एक असा चांगला संदेश दिलाय की ज्यावेळेस तो बैल पळतो त्यावेळेस त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं, सगळ्यांचं प्रेम असतं. पण त्याचं वय झाल्यानंतर जसं वयानुसार माणसाचंही सगळं कमी येतं, तसं त्याच्याही वयानुसार त्याच्या काही गोष्टी कमी येतात. त्यावेळेस ज्यावेळेस त्याचं वय होतं त्यावेळेस त्याचा सांभाळ जसा पहिले करायचे तसाच केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं. 100% बैल त्याच्या उतारत्या काळात, पडत्या काळात आपल्या आई वडिलांना आपण सांभाळतो असं याला सांभाळत पाहिजे. आणि ह्या काळात जर तुम्ही यांना सांभाळायचा तर 100% तुमच्या दावणीला परत
पिढ्या पिढ्या बैल पळत राहणार. तुम्ही एका बैल पळाला आणि तुम्ही जर तो विकून टाकला, अशी बरीच आहे ती, मी नाव शकत नाही. डोळ्या देखत लोक आहेत जे लोक कायम गुलालात भरलेला असतात, एक नंबर करणार. त्यांच्या दावणीला आता मायामध्ये कासरा पण नाही. तर पहिलवान, तुमचा दावणीची एक खासियत आहे की तुमच्या दावणीला एक तरी तुमचं नाव करणारा बैल राहतो. प्रत्येक वर्षी हिंद केसरी एक बैल. त्याच्याबद्दल काय सांगायचं? नाही, ते आमच्यात कसं आहे, आमचा बादचा सोनू शेठ आहे ते आणि आम्ही एकामेकाला विचारतो. आमच्यात कसं आहे, वयस्कर कोणच नाही. आम्ही असं पळालेलंच बघून वासरू घेतो, नादच आहे तो. आता आमचं बघा की 2 बादल आहेत, परत बाहुले आहे हिंदी केसरी झालेला. आता मेन तुम्ही लक्षात तर बघताय, ते बुधामधनं घेतलेला वायर सुनील मोरेच्या मैदानात फायनल राहिला तो. अशी माऊली आहे आमचा. अशी बरीच 5-7 बैल सगळी बाहेर आहे ती, की ती कंटिन्यू लय राहिला. आम्ही म्हणणार एक नंबर कर, पण गुलाल टाकून तरी बैल असतील. महत्वाचं, तुम्ही 1 लाख काय दिलं बक्षीस तरी पुरलेला नाही, आणि 1 रुपया गेला तरी पुरलेला नाही. फक्त की गुलाल टाकून आणला बैल, की बैल कुणाचा आहे, गुलाल भाऊ कुठं नंबरला राहिला. गुलालाला जास्त महत्व आहे, पैसे काय पुरतच नाही. तुमच्या जीवनातली त्याची म्हणजे सगळ्यात टॉपच्या गाड्या आहेत त्या, आणि आटीतटीची लढत करून चंद्याने 1 नंबर केला, ती कोणत्या शर्यत होती? कोरेगाव. हा, काय क्षण होता? नाही, कोरेगावात फडक्यांची बैल होती, परत बरीच बैल होती. 5 गाड्या चांगल्या टॉपच्या गाड्या होत्या. गिरींची एक गाडी होती, त्या गाड्यात आम्ही 2 छकड्याने 1 नंबर केला. म्हणजे काय क्षण काय होता तो? नाही ना, त्यावेळी म्हणजे तू भावनाच माझ्या माणसाला का नाही, आणि लोकांचं या गाडीवर प्रेम होतं. आम्हाला माहित पण नव्हतं ते कोरेगावात मध्ये रोहन बर्गे म्हणा, विकास बर्गे, त्यामुळे त्यावेळी फोन साधे नसते. कॅमेऱ्याचा फोन त्या पोरांच्याकडे असायचा, ती पोरं कोरेगावची. पण हा बैल जिथं जिथं पळायला जाईल तिथं तिथं बैलाला माळशिरसला याची, तुमच्या खटाव भागात, पुशेगाव, कुठं पण मैदान असो. त्यावेळी ही मीडिया नव्हती ना, बैल पळायची, माणसं सांगायची कुणाच्या गाड्याने या मैदानात 1 नंबर केला. महत्वाचा तोच असतो, बाकी काय सुद्धा नाही. मग तिथं त्यांना आटीतटीची लढत करून 1 नंबर केला. पण आता त्या मीडियमचा विषय तुम्ही काढलाय, मीडियाचा, तर त्यावेळेस निकाल असे परफेक्ट एकदम असायचे, तर त्याचं काय सांगता? कसं आहे माहिती आहे का, निकाला बघा अशी जुनी जाणती लोक असायचे का नाही, त्या माणसाने सांगितलेलं हे गाडीवाल्याला पण पटायचं. आज समाज पुढे गेलेला आहे. आज तुम्ही समजावून जर सांगितलं तर सुनील मोरे ओरडून ओरडून सांगत असते ती. माणसाचं कसं आहे, सगळं माणसानं खोलून सांगितलं पाहिजे. आता मोरे माईकवर पुकारत असतील, खालना सोडणाऱ्याला पण कान उघड असते ती, पुढं बघणाऱ्याचं पण डोळे उघड असते ती. तो माणूस बोलत असतो का 10 गाड्यात, बोलणाऱ्यात सुनील मोरे कुठल्या गाडीचं नाव घेतून काय होती तेवढा जर माणसानं अंदाज बांधला का नाही, तरी स्टेजवर भांडणं होणार नाही. त्याला समजून घेतलं पाहिजे माणसाने, तो माणूस काय बोलतोय. सगळं त्यानं खोलून सांगणे की बाबा की हनुमा पहिलवान तुम्ही हेच करा, हनुमा पहिलवान तेच करा. तो माणूस काय बोलतोय एवढं समजून घेतलं का नाही, तर ते कॅमेऱ्याची पण गरज लागणार नाही, आणि पुढच्या निकालाच्या माणसात सुद्धा गरज लागणार. त्या माणसाची ह्या नादात नजर मिळालेली. फक्त कसं आहे की ज्याचं त्याचा विचार वेगळा आहे, ती असं नाही का. एखाद्याला वाटतं तो वर चढलाय म्हणजे मधनच गाड्या काढत असेल, नाही का, म्हणजे त्याच्यावर पण आक्षेप, त्या माणसावर सुद्धा आक्षेप घेणारी माणसं आहे ती, असं आहे. मग चंद्याची नक्की त्याचा आता वेगळाच कलर वगैरे वेगळाच आहे, त्याची जात कोणती आहे नक्की? ह्याची कर्नाटक धनगर जातीचा बैल आहे. म्हणजे कसं आहे, असं म्हणजे याला पूर्ण काही एवढा जात पण नाही, पण तो बैल कडू जरा पोळी आहे वगैरे आहे. पण बैलाला कसं आहे, जन्मजात राग जास्त आहे बैलाला. राग आहे त्यामुळे बैल पळतो. असं बाकीच्यांच्याकडे आम्ही कधी हे खाया घाल ते खाया घाल असलं पण नाही. काय असेल ते सगळ्या संघ साधच खाणं त्याला असतं. साधं खाऊनच बैल तयार झाले. फक्त त्या बैलाच्या अंगात पळण्याचीच रग आहे. आता मागच्या 10, 15, 20 वर्षात काय ते कॅल्शियम काय ते प्रकार होता का, तरी पण बैल पळायचेच की. तुमच्या खाण्यावर राहतंय, बैल सांभाळण्यावर राहतंय, असं आहे ना. काहीतरी औषध पाजचेला किंवा काहीतरी इंजेक्शन द्यायचेला म्हणून ती बैल पळतील, ती डोक्याचा भाग वेगळा आहे. कारण त्या बैलाच्या अंगात जर रग असली तर बैल काही करू शकतो. आणि महत्वाचं ह्या नादात तुमच्या बैलावर विश्वास पाहिजे, हा महत्वाचा विषय. तर काहीतरी तुम्ही बैलगाडी शर्यत टिकचे ना. मग त्या चंद्याचा तुम्ही त्यावेळेस काय व्यायाम काय घ्यायचं?
नाही व्यायाम मी लहान म्हणजे कसं आम्ही पैलवान क्षेत्रात मग त्यामुळं आम्हाला माहित आहे फक्त मैदानाला कुस्ती केली म्हणजे पैलवान होत नाही. त्याच्यासाठी तालमीत काय काय कसता घालायला लागते त्या हे आम्हाला पैलवान घेतलं. पण बैलांचा एवढ्या टॉपच्या बैलाचा एवढा व्यायाम करायचं माहित नसायचं. विशाल ड्रायव्हर, दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीचं यांचं मला मार्गदर्शन असायचं. मामा बैल चालवून आणा, ते सोनू शेठचा मामा असल्यामुळे सगळा महाराष्ट्र मला मामाच म्हणतो. असं आहे, मामा बैल फिरवून आणा, मामा बैल जरा कामाला आणा, मामा पवनी टाका. कारण एवढा टॉप लेवलचा बैल आम्हाला पण त्यावेळेला कळायचं आहे. कारण जे महाराष्ट्रात काय गावं जी आम्ही कधी म्हणजे नकाशावर पण बघितली नसतील, जायचं लांबच, कशाला एवढा लांब कोण, ह्याच्यामुळे आम्हाला बघायला भेटलेले आहे ती. मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे ना, त्यामुळे आपले थोडा व्यायाम वगैरे इकडे आणि त्याचा ते प्रतिसाद तो द्यायचा आणि त्याचा रिझल्ट मैदानामध्ये मिळायचा. फक्त बैल पळवला म्हणजे झालं नाही, बैल कमी का पळाला याचा अभ्यास केला पाहिजे. रानाचा पळताना हिशोब केला पाहिजे. बैल आज आपला कमी पळाला, बाबा बैलाला खडे टोचले असतील का नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा. तर ज्यावेळेस चंद्या तुमच्या जीवनात आला त्यावेळेस तुमच्या जीवनात नक्की बदल काय घडला? बदल म्हणजे काय आलंय माहित आहे का, माझ्या मते हा बैल आला त्यावेळे आमच्या गोट्यात 2-3 शेतीची बैल आणि वासरे 1-2-3 होते ती. तर वल्ली वैरणी काय भानगडच नसायची, गवताच असायची. मग ह्याच्यामुळं मी 2 विहिरी काढल्या, ह्याचे पैसे मिळाले त्यामध्ये. परत ही पाण्याची टाकी जागा मी ग्रामपंचायत दिली. बैलाला धुवायला त्या काळी पाणी नसायचं, विहिरीतनं आम्ही पाणी कळशीने काढून बैल धुवायचा आणि मग न्यायचो. गाव म्हणजे ग्रामीण भाग असल्यामुळं नदी वगैरे पाण्याचं जरा प्रमाण आमच्याकडे कमी आहे. त्या बैलामुळं जवळजवळ आमचं पानस्थळ 4-5 चक्कर झालं. म्हणजे आमच्या घरचं जे काय नव्हतं आम्हाला त्या बैलामुळे आपलं आम्हाला म्हणजे त्यानं तुम्हाला सगळं जीवन आमचं म्हणजे परिस्थिती नसतानाही आम्हाला माणसात आणलं. किंवा आम्ही आज काय जे आहे आमचं किंवा शारदा पाटील बैलगाडा नाव आहे, शी तांबडा सागर आमचा तो वारलेला आणि हा बैल. ह्याच्यानंतर मग असे हिंदी केसरी आमच्या घरात म्हणजे किती झाले काय झाले, किती लय बैल पळाले, पण परत नाही. गॅरंटी आपण म्हणतो का हुकमी नाणं की बैल नेला या आणि बैलानं मार खाल्ला, असं कधी होणार नाही. आणि आम्ही पण की काही लोकांनी मध्ये सांगितलं काय तर मुलाखती, कोणतरी गारळवाडीची कोणतरी होती, त्यांनी सांगितलं की हनुमा पैलवानांनी पैसे घेतले. आहेत बरेच लोक आहेत, तुम्ही विचारू शकताय की तुम्ही बैल पळाला तर मागून घेणं बक्षीस याला लाचारी म्हणायची आणि दिलेल्या पैशाला बक्षीस म्हणायचं. माणसाने आपल्याला बक्षीस स्वरूपातच पैसे दिलेले आहेत. आमचा पळाला जास्त म्हणून पुढच्या माणसानं जास्त दिलं, ती बक्षीस दिलं. आम्ही कोणाच्या काय खिशात हात घालून घेतलेली का, तुम्ही आमच्या खिशात आणून घेतलेली का, किंवा ड्रायव्हरला जरी आपण दिलं देणं ड्रायव्हरला मागून घेणं, या गोष्टीला लांब मागून घेणे ह्याला लाचारी म्हणायचं, देणं ह्याला बक्षीस म्हणायचं. ढाल दुकानात विकत आणून घरात लावणं आणि ढाल बैलाच्या जीवावर मनकाटावरती मैदानात घरी आणून लावणं, त्याला लांब फरक आहे. दुकानात त्याची किंमत तीच असती, स्टेजवर लावली त्याची किंमत तेच असते, पण 3 फेर पळाल्यानंतर ती तुमच्या हातात ढाल असते किंवा त्याला काय मान असतो. तुमची 2 व्हीलर असो काय असो, 8 नंबर होऊन ते बारीक ढाल असून दे, पण ते त्या कष्टाचं फळ असत. म्हणजे त्यांचं एक असं म्हणणं आहे की वस्तू ती वस्तूच असते, पण त्याचा जो त्या बैलानं त्याच्या कष्टावरती पळून मालकासाठी ते कमावलेलं असतं बक्षीस, त्याचा म्हणजे एक वेगळाच मोल, त्याला किंमतच नसते. ते एक वेगळाच म्हणजे मोलच त्याचा कोण करू शकत नाही असं त्यांचं 100%. कारण कसं आहे माहित आहे का, तो एक अनुभव आमच्याकडे जास्त आहे. कारण तुम्ही घरात बसला जर ढाली बघितल्या तुम्हाला ते दिवस विचार कसा आहे, जो जाणार आहे तो जाणारच आहे, गेलेला माग कोण आलेला नाही आणि संघ काय नेलेला नाही. ही फक्त माझं म्हणायचं आहे. तो फक्त माणसाचं किंवा बैल असून दे, त्या माणसाने माग तो विषय निघाला पाहिजे, त्याची वागणूक कशी होती माणसाची, किंवा बैल जरी असला किंवा बैल कसा होता असं. आता तुम्ही साधा एक जुनं विचार नाव घ्या, जिंतीचे तानाजी आप्पा, ते खोऱ्यात एकदम गाव आहे, पण ते सोन्यानं उभ्या महाराष्ट्रभर. ते आप्पाला तुम्ही कधी बघितलंय का, साधे असतात एकदम, तुम्हाला कधी चेन वगैरे गळ्यात दोऱ्यात कधी दिसेल का, त्या माणसाकडे बघितल्यावर आदर्श व्यक्ती जिंतीचे तानाजी आप्पा, त्या माणसाकडे बघून तुम्ही नाद सुरू करू शकता किंवा
घेण्यासारखं काय जर विचारासारखं असलं तेवढच एक सांगणं आहे की हा. तुम्ही स्वतःच्या बैलावर विश्वास ठेवा, हा. ड्रायव्हरवर विश्वास ठेवा आणि जे काय बक्षीस मिळेल त्याला बक्षीस समजा. आणि काही लोक आता लाचार नाव घेऊ शकत नाही, लाचार वागते ते फक्त माणसानं वागलं नाही पाहिजे. आणि हे वायदी एक विषय असतो. आता सध्या म्हणते ती आम्ही काय लोक सांगते आम्ही पैसे घेतलं नाही. एखादा आता मी साधा हिशोब आहे तुम्हाला सांगतो, आपल्या भागातला नाव आवर्जून सांगणार, ते मुलगा आहे त्या मुलाला राग येणार नाही. तो भैया म्हणून एक बैल आहे ह्याचा, करंजेपूरचा पोरगा आहे भैया, करंजेपूरचा बाजी पळतो माहिती आहे. त्या मुलाची आय आजारी होती, त्याची मुलाखत तुम्ही बघितला असेल. त्या मुलाला दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते, एवढी जी परिस्थिती बेकार होती. पण त्या बाजीनं त्या मुलाचं, त्या संग 4 मुलं येते, त्यांचं घर तुम्ही वायदी देता, पुढचा माणूस देतो त्यावेळेस समोरचा घेतो, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही दिलीच नाही तर तो घेणार नाही. हा पण त्या दुसऱ्या माणसावर रोष ठेवायचा नाही की ह्याने तुमच्याकडनं 2000 घेतलं. ते 2000 घेतलं म्हणजे आज तुम्ही चारायचं जर बैलांचं कोणाचं, आता माझ्याकडे 9 आहे ती, बाहेर पळणारी 8 आहे ती, हिशोब केला तर बैलांचं चारायचं कुठं काय, असं आहे ना. वायदी ह्या विषयावर माझं काय मत आहे, बरेच लोक सांगतात की घेत नाही आम्ही, देत नाही आम्ही. तुम्ही दावा कडनं पळून तुम्ही तुमचा बैल घालताय तरी पण तुम्हाला असं वाटतंय की यायला आमची गाडी मध्ये यावी. तो बाजी असून दे करंजेपूर, तो मला काय म्हणतो माझी गाडी करायला असता का, त्याचं नाणं खणखणीत आहे ना या बैलाचं. आमचं लक्ष आहे आता शारदा पाटील, आम्ही बघा परवा दिवशी मैदान झालंय, कडनं गट काढला. असं आमचा आहे म्हणून नाही, कोणाचा पण असू दे, दुसऱ्याचा कुठलाही बैल असू, त्याला शिंग मोडका असू दे, शेपटाला लांडा असू दे, पाय वाकडा असू दे, दुसऱ्याच्या बैलाला फक्त नाव ठेवायचे नाही, कसा पण असू दे. तो त्याच्यासाठी आहे, दुसऱ्याच्या बैलाला कधी नाव ठेवायचे नाही ह्या क्षेत्रात. फक्त कसं नवीन पिढी आहे, ह्यांनी फक्त अजून एकदा मी पहिल्या पण मुलाखतीमध्ये फक्त वाद घालायचा ना मैदानात. आज मैदान नको, परत एक दिवस येणार, 4, 9, 6 मैदान जातील, पण एक दिवस येणार, त्या दिवशी 100% चर्चा होणारच, ह्यांचा बैल असा असा पळतो. तर पहिलवान आपल्या चंद्यानं अख्ख्या महाराष्ट्रात शारदाताई पाटील पुणे हे नाव केलं आणि त्याचं नाव असंच कायम अजरामर राहील. एवढ्या वर्ष तो पळाला आणि आताही त्याचं नाव निघतं. इथून पुढे तुमच्या दावणीला अशीच एक त्याच्या आशीर्वादाने जनावरं होतील. ह्याची सेवा अजून आम्हाला जास्त दिवस करावी भेटावी, कारण ती जुनं ते सोनंच असतं. आम्हाला काय म्हणत पळणारे आज आहे ती उद्या नाही ती. तुम्ही काल मैदानात भेटले, तो एक बैल राहिला, ती एक वासरू फायनलला राहिले. पण शेती आम्ही जाताना पण ह्याच्या कपाळाला गुलाल लावून जातो, वासरं पळून आले ह्याला गुलाल आम्ही लावतो. का तर हीच आमची खरी लक्ष्मी आहे. किती पळतील किती जातील, पण ह्याच्यासारखं कोण नाही. तर पहिलवान तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आभार आहे, आभार.